अक्षय दादा नमस्कार. नमस्कार. दादा काय सांगाल, आज एक प्रेक्षणीय बिनजोड होती. आल्या आल्या मैदान बघते तर लक्ष पलतंय आणि जेव्हा जेव्हा या मैदानामध्ये येतं लक्षाचा एक गुलाल झालेलाच असतं. काय सांगाल? हा बैला मैदान हा म्हणजे बैलासाठी खूप लकी आहे. आणि आज आल्या नाव ठेवला होता. आज आम्ही कुठेतरी कालोखामध्ये त्या दिवशी खिरकालीमध्ये कॅन्सल झाली गाडी. आम्ही 3 वाजता नाव फिरवलं होतं आमच्यावरती. परंजित म्हात्रे सोनापाडा यांचं नाव होतं त्या दिवशी. आज आम्ही आमचा स्वतः नाव ठेवला होता, अनुराग गणेश भंडारी चिंचवली. हं. आज खालापूरवाले ते नाव फिरवला. तिकडे निघला पबजी निघला होता, नाही इकडे लक्षा रॉकेट निघला होता. आज चांगली गाडी झाली. आज चांगला बैलांनी गुलाल गेला. दादा लक्ष आणि रॉकेट मला तर वाटतं ही दुसरी वेळ झाली पल्लाची आणि एकदम टॉप स्पीड लागला लक्षाला आणि याला. आज पण अंतरंग गाडी झाली. काय सांगाल? गाडी जशी पहिले पाखऱ्या आणि लक्षा पलायचा, आम्ही गेल्या वर्षी पलीकडल्या वर्षी जी गाडी जोलवली होती तशी यावर्षी रॉकेट आणि लक्षा. आज चांगली गाडी पलते ही गाडी. आज मागच्या गाडीपासून आज चांगली गती लागली आणि चांगला गुलाल घेतला. दादा आज बघा मोठं मैदान होतं इंदकेसरी मैदान. या मैदानामध्ये बरीच जण इचरीत पण होती का तुमच्याकडचं लक्ष वगैरे आलंय का? कारण का मी मथुरकडे होतो ना, तिथं बरीच जण बोलली की बोलतं मथुर सारखा दिसतो तो, लक्ष आलाय नाही का. म्हणजे एक वाटला की बाबा मुंबई बिंजोरला कुठून कुठेतरी आम्ही छोटं मोठं बाईट घेतो, त्याच्या मार्फत देखील थोडीफार ओळख आहे. लक्षाला पण विचारत होती. काय सांगाल? आज खऱ्या अर्थाने वरती पण खूप बैलाचे फॅन आहेत, पण त्यांच्या कुठेतरी आपल्याला स्वप्न पूर्ण करता येत नाही. कारण बैल वीक असल्यामुळे आम्ही 3 वेळा बैल पलवत नाही. पण याच्या पुढे सोमनाथ जगदालेने आताच फोन केला होता का बैल वरती पलवायचा. आता थोड्याच दिवसात बैल वरती पण दिसेल त्यांच्यासाठी. दादा हिंदकेसरी मैदान पण इम्पॉर्टंट होता आणि बरेचसे आपल्या मुंबईचे पण रामा शेठ झाला, अजून आज विकास मथुर शेठचा पक्ष झाला, मथुर झाला. 3 नंबर केला मथुरने. काय सांगाल? आज मथुर असेल, त्याच्यानंतर पक्षी असेल नावड्याचा, त्याच्यानंतर रामाशेठ असेल बोनिवलीचा, यांच्या सर्वांचे मी अभिनंदन करतोय. कारण आज हिंदकेसरी मैदान म्हणजे तो एक मानाचा मैदान आहे. त्याच्यामध्ये गुलालामध्ये राहिलेली नंदी मुंबईची, आज आम्हाला बी अभिमान आहे. दादा काल मैदान बघितलं का तुम्ही? सर्व मैदान बघितलं. आज आमच्या मथुरने काल जिद्द दाखवली. कारण जे बोलत होते मथुरला गट पण पास नाही होणार, मथुरने करून दाखवलं आणि गुलालामध्ये राहून कडने 3 नंबर गेला. हा दादा कडने पळाल्याच्या नंतर एक बघा सगळ्यांना तिकडे भीती वाटत होती, पण आपल्या मनात नव्हता का बाबा राह दे कड असो किंवा काय असं. काय टेन्शन नाही. आम्हाला भरपूर विश्वास होता मथुरवरती. कारण नियोजनाचा आमचा बादशाह, आमचे मोठे भाऊ शुभम पाटील आज कुठेतरी वरती चांगलाच नियोजन करतात. जरी दादा नसले तरी त्यांनी चांगला नियोजन केला आणि दादांना जो गुलाल पाहिजे होता तो प्राप्त केला. दादा आज लक्षाने येऊन गुलाल प्राप्त केला आहे का? चांगलं वाटतं जेव्हा नंबरातला नंदी पुन्हा एकदा त्याच जोशाने तोच जोमाने येऊन आणि तसं स्पीड लावून चांगले चांगले खेळ करतोय. आज आम्हाला बैलावरती बी कुठेतरी अभिमान आहे. कारण मागच्या वर्षी आमचा बैल पुढे बॅकवर्डला होता, कुठेतरी एक संयमामध्ये होतो आम्ही. पण जे 18 गुलाल पडले कुठे तर आम्ही खचून नाही गेलो. कारण बैलावरचा विश्वास आमचा पहिल्यापासून, जेव्हा छोटा होता बैल तिथून आम्हाला बैलांनी स्वप्न दाखवलेली आहेत. आज बैलांनी खऱ्या अर्थाने आज बैल आज ती पण गाडी मोठी होती. कारण पबजी म्हटला तर मुंबईचा तो पण नामचीन बैल आहे. आज त्याला कुठेतरी मात करून गुलाल गेला. आज अभिनंदन आहे. दादा बघा कुठं ना कुठं तरी तुम्ही पण म्हणजे जरी अपोजिट गाडी असली ना तरी पण त्यांना शुभेच्छा देत आहे आणि एक मैत्रीचं प्रतीक देखील दाखवतं. आज खेळ कुठेतरी आपला चांगला चालू आहे आणि अशाच प्रकारे खेळ झाला पाहिजे. काय सांगाल? कारण का समोरच्या नंदी पण महादेवाचा आहे, आपण त्यांची पण रिस्पेक्ट केली पाहिजे. आज सर्वांचेच नंदी, आज आम्ही कोणाचा नंदी काही लोकांचं नंदी समजत नाही, त्यांचं नंदी बी आमचंच नंदी आहेत. आणि कुठेतरी विरोधात आज पडलो तर कुठेतरी पैऱ्यात पण पळणार. जेव्हा जेव्हा वेळ येईल तेव्हा तेव्हा पैऱ्यात पण पळणार. काही मकुन ठोंबरे आणि ते बी आमचे चांगले मित्रच आहेत. आज मैत्रीपूर्ण गाडी झाली. नक्कीच दादा आज गुलाल एक चांगला म्हणजे या मैदानामध्ये आता बऱ्याचशा कालानंतर कंटिन्यू गुलालामध्ये राहायला लागलाय लक्ष. एक वेगळाच आनंद देखील होत असेल. आताचा सध्याचा आनंद कशा प्रकारे जमचा आहे? आजच्या गाडीचा आम्ही भरपूर भावूक झालो. कारण मागच्या वर्षी पराभव केला होता पबजीने आमचा. यावर्षी आम्ही कुठेतरी गुलाल केला. कारण आज बैलावरती खूप आम्हाला गर्व होतो. कारण बैलांनी कुठेतरी आज त्याचे परतफेड करून आज चांगला गुलाल केला. नक्कीच दादा हा कुठून कुठेतरी मैत्रीपूर्ण लढती पण आपल्या या खेळामध्ये इम्पॉर्टंट आहे. जर प्रत्येक वेळेस नातेसंबंध बघितले तर शर्ती पण नाही होणार आपल्या. आज कुठेतरी आम्ही नातेसंबंधी बघतोय. कारण कसा असतो माहिती आहे का, आज सामनेवाला जरी बोलला मैत्रीपूर्ण गाडी होऊन दे तरी पण नंतर गाडी झाल्यावर विरोधात होतात. मग त्याच्यामुळे आम्ही गाडी करतच नाही. जे आमचे संबंध आहेत ते संबंधच ठेवतो. जरी परत जायला लागले तरी चालेल. नक्कीच दादा आज एक चांगला गुलाल झाला. सोबत मित्रमंडळी पण होती. एक गुलाल झाल्याच्या नंतर त्यांना बघून पण वाटलं का हा चला बाबा मित्रमंडळी सगळी सोबत लक्षासोबत नेहमी कायम आहेत. हार होत होती तेव्हा पण नेहमी सोबत, आता जिंकतोय तरी पण सोबत चांगलं वाटतंय.
आज खऱ्या अर्थाने गुलाल करायचाच होता, कारण आमचे सागर भाऊ कौशाचे यांच्या वाढदिवसानिमित्त आज बैलाला गुलाल करायचा होता. ते पण खूप आनंदी आहेत. आणि आमचा लक्षा ग्रुप पूर्ण, त्यानंतर तेजस असेल, त्यानंतर आमचे दिनेश ड्रायव्हर असतील, म्हणजे आमचे सर्व विक्की असेल, हे सर्व म्हणजे अशी मुलं आहेत ना. आमचं लक्ष ग्रुप, रोहित बेद असेल, त्यांच्यावर माझा छोटा भाऊ नाही, त्याची कुठेतरी कमतरता प्रत्येक मैदानामध्ये वाचते. कारण मला कुठेतरी बैलाजवळ हालता येत नाही. बाबा असतील ते बी धंदा टाकून येत असतात. त्यानंतर आमचे पण वडील असतील, ते पण कुठेतरी आज आई वडिलांची मेहनत बैलापाशी आम्ही जरी पूर्ण दिवस कुठेतरी आम्ही असलो जरी कामाला, तरी आमचे छोटे भाऊ अनुराग त्याच्याच नावाने बैल पळतोय, त्याची पूर्ण दिवस मेहनत असते. त्यानंतर आज मित्रपरिवार आपलं जे जीवाभावाचे आहेत ते चांगले टिकून राहिलेले आहेत. जे वाईट कालामध्ये आज ते सर्व माझ्या साथीला होते, आज चांगल्या कालामध्ये साथीला आहेत. त्यानंतर वीर देसाई असेल, अविनाश असेल, भरपूर असे प्रज्योत असतील, म्हणजे आंबिवलीचा ग्रुप असेल, सर्व परेश असेल, राजदा असेल, हे सर्व माझे मित्रपरिवार आज माझ्याशी. आज आमचे कलमचे कल्पेश असेल, हे सर्व मित्रपरिवारांची आज मेहनत आज कुठेतरी यश आले. नक्कीच दादा, आजच्यासाठी शुभेच्छा तुम्हाला. आज एक चांगलं वाटलं आणि पुन्हा एकदा त्याच जोशाने त्याच जोमाने आपला लक्ष पण कमबॅक करतोय आणि कमबॅक करून चांगल्या गाड्या खेळतोय. एक चांगलं वाटलं दादा. धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल. तुझे आणि पण नेहमीच जेव्हा जेव्हा मैदानात लक्ष येतं ना, एक आकर्षण असतं लक्षाप्रती. कारण का एक चांगला नंदी, आणि बरीच जण बोलत पण असतील की लक्ष असल्यावर लक्ष सोबतच असतं. आज त्याचा आवडतं नंदी नंदी आहे आमचा आज तो. कुठेतरी पहिला आवडता नंदी आमचा, म्हणजे पहिला बाईटवाला कोण असेल तर सुरत तू असेल. आणि आता आम्हाला या बैलावरती असं गर्व आहे का बैल काढल्यानंतर सर्व म्हणजे असे बोलतात का लक्ष निघाला बघा, आता ही गाडी मोठीच असेल कोणाची तरी. आज कुठेतरी चांगला वाटतोय, कारण बैलावरचा जो हा सर्वांचा विश्वास असेल, जो गुलालासाठी आज बैल आणि त्यांच्यासाठी पळतोय, आज कुठे तो जो आभार व्यक्त करतोय. तुम्ही बी वेळात वेळ करून बाईट घेतली. धन्यवाद दादा.